हा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे की नाही अगदीच प्राइसलेस आहे. म्हणजेच काय, एखादी वस्तू किती महाग आहे किंवा स्वस्त आहे हे मॅटर करत नाही. ती पाहिल्यानंतर तुम्हाला जो आनंद होतो तो अनमोल असतो. आता ही रिॲक्शन पाहिल्यानंतर लक्षात आलंच असेल. हा जो कंपॉस बॉक्स आहे कृष्णाला मी दिलेला आहे गिफ्ट, आणि तो पाहिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरची अशी काही रिॲक्शन पाहून मलाही खूप आनंद झाला. आता सगळ्याच मुलांच्या शाळा चालू होणार आहेत. शाळा चालू होणार म्हणलं की आपली पहिली गडबड उठते की शाळेच्या ज्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या असतात त्या बजेट फ्रेंडली असाव्यात, टिकायलाही अगदी क्वालिटी त्यांची छान असावी. अशाच पद्धतीचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. हे लंच बॉक्सेस आहेत. डीमार्टमधला हा व्हिडिओ आहे. म्हणजे डीमार्टमध्ये अवेलेबल असणाऱ्या ज्या लंच बॉक्सेस किंवा कंपॉस बॉक्सेस आहेत, शाळे उपयोगी ज्या वस्तू आहेत मुलांच्या, त्याच्यासाठीचा हा छोटा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुमच्यासाठी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा, आणि याच्यातील ज्या गोष्टी आहेत मी दाखवत आहे, वस्तू आहेत, त्या तुम्हाला कशा वाटल्या तेही सांगा. आता हा टिफिन बॉक्सचा व्हिडिओ आहे. अशा पद्धतीचे इथे टिफिन बॉक्सेस आहेत. म्हणजे जनरली आता प्लॅस्टिकचे टिफिन बॉक्सेस वापरतात सगळीकडे. अशा पद्धतीचे हे टिफिन बॉक्सेस अगदी बजेट फ्रेंडली, म्हणजे कमीत कमी किंमत आहे याची असे मला वाटते, आणि क्वालिटीही खूप छान आहे, अगदी टिकाऊ आहे इथे. लहान मुलांना कसं वेगवेगळ्या कलरफुल असे टिफिन बॉक्स असले की त्यांना खूप छान वाटतं. आता हे लहान मुलांसाठी आहेत. अगदी कलरफुल आणि दिसायलाही सुंदर आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. इथं मी तुम्हाला दाखवत आहे. त्याची प्राईसही इथं सोबतच मी तुम्हाला अशा पद्धतीने दाखवत आहे. आता जे मोठे टिफिन बॉक्सेस आहेत तर त्याच्या आतही एक छोटा भाजीसाठी बॉक्स आहे, एक म्हणजे डबा आहेच, आणि सोबतच 2 कप्प्याचे असेही आहेत इथं अशा पद्धतीनं. आणि ही जी जोयो कंपनी आहे ती मला वाटतं अगदी चांगल्या क्वालिटीचे बनवते प्रोडक्ट्स. भरपूर असे प्रोडक्ट्स त्यांचे अगदी बेस्ट क्वालिटीचे आहेत. वेगवेगळ्या शेपमध्येही इथं तुम्हाला दिसतील डबे. अशा पद्धतीची प्राईस आहे. 129 रुपयांना अशा पद्धतीचा हा टिफिन बॉक्स आहे. तुम्हाला थोडं मी रिव्ह्यूज याचा दाखवत आहे अशा पद्धतीनं. आणि इथं ओपन करण्यासाठी चारी बाजूला इथं लॉक आहेत, आणि आत असा छोटासा सेम बाहेर जसा आहे तसाच आतही एक छोटा डबा आहे, आणि हा त्रिकोणी शेपमध्येही आहे डबा. आता हा ओपन नाही मी केलेला, परंतु सिम्पलमध्ये आहे. अगदी एकच डबा आहे तो. आणि इथं वॉटर बॉटल्स सोबत टिफिन बॉक्स असंही कॉम्बिनेशन आहे. 149 रुपयांना. प्लॅस्टिकमध्येच आहे हे, म्हणजे क्वालिटी छान असेल तरी प्लॅस्टिकचंच आहे हे. शक्यतो प्लॅस्टिकमध्ये जेवण खाऊ नये किंवा ठेवू नये असं सुचवलं जातं, आणि ते बरोबरही आहे. प्लॅस्टिकमधलं जेवण खायला अजिबात चांगलं नसतं. प्लॅस्टिक त्याच्यामध्ये उतरतं. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं प्लॅस्टिक वापरणं टाळलं पाहिजे असं मलाही वाटतं. परंतु असे क्यूट्सचे जे टिफिन बॉक्सेस आहेत ते पाहिल्यानंतर लहान मुलांना जेवायलाही खूप छान वाटतं, हेही मी ऐकलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं तेही नक्की कमेंट करून कळवा. वॉटर बॉटल्सचं कलेक्शन इथं आहे अशा पद्धतीचं. वेगवेगळ्या म्हणजे कलरफुल आणि सायझेस सोबतच वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या शेपमधल्या अशा बॉटल्स आहेत इथं, आणि दिसायलाही खूप सुंदर आणि क्वालिटीही छान आहे याची. आता प्राईस वाईज क्वालिटी येणार हे तर फिक्स असतं. जेवढी कमी प्राईस असेल तेवढं क्वालिटी थोडी तडजोड असते, आणि बेस्ट क्वालिटीचं घ्यायचं म्हणलं तर थोडेसे पैसे जास्त द्यावे लागतात. अशा पद्धतीचं इथं कलेक्शन आहे. ॲव्हरेज प्राईसचा जर विचार केला तर मला असं वाटतं, पर्सनली माझं मत आहे की डीमार्टमध्ये ज्या वस्तू भेटतात क्वालिटी वाईज बेस्ट प्राईजला भेटतात असं मला वाटतं, म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या. आता स्टीलमध्ये हा एक कलेक्शन आहे, तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात येईलच, आणि एकदम क्वालिटी बेस्ट आहे याची. आणि हे जे सगळे टिफिन बॉक्सेस आहेत ना, याच्यामध्ये आत एक डबल लेअरवाले आहेत. म्हणजे आत एक प्लेट आहे, त्याच्यावरती चपाती ठेवू शकता किंवा पोळी, आणि त्याच्या खाली भाजीसाठी जागा आहे. सेम एकाच प्रकारचे आहेत हे वरचे जे पहिल्यांदा दाखवले ते, आणि हे जे आहेत ते तुम्हाला आता पाहिल्यानंतर लक्षात येईलच. आत याच्यामध्ये एक छोटा डबा आहे, आणि सेम मगाशी दाखवलं त्याचप्रमाणे हे टिफिन बॉक्सेस आहेत. मुलांना सगळ्यात आनंद देणारी गोष्ट म्हणजे कंपास बॉक्सेस. म्हणजेच की ज्यावेळेस शाळेला जाणार असतात पहिल्यांदा, त्यावेळेस वेगळं काहीतरी असं त्यांना गिफ्ट केलं किंवा त्यांच्यासाठी वेगळं स्पेशल असं काहीतरी वाटण्यासाठी अशा पद्धतीचे जे कंपास बॉक्स आहेत ते तुम्ही खरेदी करू शकता, आणि करतातच बहुतेक पॅरेंट्स असं मला वाटतं. हा जो कंपास बॉक्स आहे अशा पद्धतीचा आहे. पिंक, बेबी पिंक कलर आहे, आणि इतका सुंदर दिसतो. याच्यामध्येही छोटा पेन्सिल बॉक्स आहे, सोबतच डबल लेअरमध्ये आहे. म्हणजे खालीही साहित्य ठेवता येतं, वरतीही ठेवता येतं, आणि छोटा कप्पा आहे त्याच्यामध्येही ठेवता येईल. असं काहीतरी वेगळं असलं की खूपच आनंद होतो मुलांना. आता कृष्णाचा आमचा आनंद बघितल्यानंतर लक्षात आलंच असेल. 129 रुपये याची प्राईस आहे.
सोबतच मी इथं सगळ्या प्राईस टॅग दाखवत आहे, ते तुम्ही म्हणजे लक्षात येईलच तुमच्या. हा मी जो घेतलेला आहे माझ्या मुलासाठी तो तुमच्याबरोबर दाखवला. 149 रुपये त्याची प्राईस आहे आणि 149 रुपयांना एकदम बेस्ट आहे असं मला तरी वाटतं. हे जे दाखवलेले जे बॉक्सेस आहेत, कंपास बॉक्सेस, ते मेटलचे आहेत, प्लॅस्टिकचे नाहीत. त्यामुळे टिकायलाही जास्त दिवस टिकतात आणि कलर्सही खूप अट्रॅक्टिव्ह आहेत. अगदी फ्रेश कलर दिसतात आणि दिसायलाही खूप सुंदर आणि काहीतरी वेगळं सगळ्या अटॅचमेंट आहेत या कंपास बॉक्सेसांना. मुलांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या अटॅचमेंट आहेत. काही सिम्पलमध्येही इथं तुम्हाला ऑप्शन भेटतील बघायला. 139 रुपयांना मेटल बॉक्सेस आहे हा पण, आणि अगदी सिम्पल आहे, याच्यामध्ये काही वेगळं अटॅचमेंट नाही आहे. आणि सोबतच हा जो कंपास बॉक्स आहे सगळ्यात अट्रॅक्टिव्ह वाटतो, म्हणजे दोन्ही बाजूनं ओपन होतो आणि याची प्राईसही जरा जास्त आहे. 179 रुपयांचे हा बॉक्स आहे आणि दोन्ही बाजूला अशा पद्धतीनं ओपन होतो आणि याच्यामध्ये आतही अशा पद्धतीचं तुम्हाला साहित्य ठेवण्यासाठी जो स्पेस आहे तो पाहायला भेटेल. अगदी व्यवस्थित परफेक्ट ज्या त्या साहित्याची तिथं जागा दिलेली आहे त्या कंपास बॉक्समध्ये. खरंच सगळ्या बसेस इतक्या सुंदर असत्या तर ट्रॅव्हलिंग करणाऱ्या इतक्या भारी वाटल्या असत्या ना. आता याचाच कलर बघा ना, किती फ्रेश आणि मस्त सुंदर दिसत आहे. आणि ओपन केल्यानंतर असे आत त्याच्यामध्ये स्पेस आहे, म्हणजे ओपन केल्यानंतर असे कप्पे तयार होतात आणि इतकं भारी वाटतं बघायला. व्हिडिओ पाहिल्यानंतर कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका. थँक्यू.